यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी मी जयश्री अंबासकर माझा एक लेख सादर करते. लेखाचं शीर्षक आहे माझा काव्यप्रवास. मी मूळची नागपूरची. आई बाबा दोघेही प्रोफेसर, त्यामुळे समृद्ध बालपण. घरात मोकळं वातावरण, काहीही करायला कायम प्रोत्साहन. आई तिच्या पिढीपेक्षा खूप जास्त दूरदृष्टी असणारी, आपल्या मुलांना काहीतरी वेगळं स्वतंत्र अस्तित्व असावं ह्या मताची. त्यामुळे लहानपणी तिने फार काळजीपूर्वक संस्कार केलेत. वाचनाची लिखाणाची सवय तिनेच लावली. तेव्हा आमच्या घरी वर्तमानपत्रासोबत चंपक, कुमार, किशोर, मुलांचे मासिक, बालविहार इतकी सगळी पुस्तकं यायची. शिवाय तिच्या कॉलेजच्या लायब्ररीतून सुद्धा पुस्तकं यायची. पुढे शाळेची लायब्ररी. वाचनाची भूक वाढत गेली. पण लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर शाळेतल्या निबंधापुरतंच. वक्तृत्व स्पर्धा, समयस्फूर्त स्पर्धा यात अगदी हिरिरीने सहभाग असायचा. पण तेव्हा सगळी भाषणं आईच लिहून द्यायची. आमच्या शाळेत तेव्हा कवितांची अंताक्षरी व्हायची. त्यात तालासुरात जरा बरं गात येत असल्यामुळे मी कायम शाळेच्या टीममध्ये असायचे. त्यानिमित्ताने कविता कशा म्हणायच्या, कुठल्या शब्दावर वजन द्यायचं, ऱ्हस्व दीर्घ उच्चार कसे करायचे हे कळायला लागलं होतं. चुकीच्या शब्दोच्चारांसाठी मार्क्स कापले जायचे. त्यामुळे कविता निर्दोष म्हणता यायला लागल्या. गेय कवितांची आवड कदाचित तेव्हापासूनच लागली असावी. कवितेशी छानशी गट्टी जमली होती. पण आपण कविता लिहावी हा विचार मात्र तेव्हा कधीच डोक्यात आला नाही. पुढे खेळ, अभिनय, निवेदन, गाणं यातच खूप रमले. लग्नानंतर मुंबईला 12 वर्ष, सौदी अरेबियात 2 वर्ष आणि कुवेतला 18 वर्ष वास्तव्य झालं. प्रत्येक ठिकाणी स्टेजवर भरपूर बागडायला मिळालं. नागपूर आकाशवाणीवर बालविहार, युवावाणी, शैक्षणिक कार्यक्रम, मुंबई दूरदर्शनवर मुलाखती असं बरंच काही करायला मिळालं. त्यानिमित्तानं गद्यलिखाण भरपूर झालं. पण काव्यलेखन करावं असं मात्र डोक्यात आलंच नाही. मग माझी कविता मला कशी भेटली? तर कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात गाण्याचा एक कार्यक्रम संपल्यावर आम्हाला एकदम रिकामपण आल्यासारखं झालं. तेव्हा आमच्या म्युझिक ग्रुपचा संगीतकार विवेक काजरेकरने मायबोली.com या साईटवरच्या कवितांना चाली देऊन ती गाणी आमच्याकडून तयार करून घ्यायला सुरुवात केली. अशी 4-5 गाणी झाल्यावर, मायबोलीवरचा वावर वाढल्यावर मात्र कविता स्वतःकडे आकर्षित करायला लागली. जास्त वेळ काव्य विभागातच जायला लागला. आपणही कविता लिहून बघावी असं वाटायला लागलं. आणि 9 फेब्रुवारी 2004ला मी पहिल्या 3 कविता लिहिल्या. हो, मी एका पाठोपाठ एक अशा चक्क 3 कविता लिहिल्या. त्यासुद्धा पहाटे 3ला. जेव्हा सगळं जग साखर झोपेत होतं तेव्हा माझी कविता मला पहिल्यांदा भेटली. अर्थात तेव्हा ती अगदीच बाळबोध होती. पण कवितेतून व्यक्त व्हायला सुरुवात मात्र झाली. मायबोली, मनोगत, मिसळपाव या साईट्समुळे वाचन आणि लेखन दोन्हीची हौस भागत होती. तिथे मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कविता बाळसं धरत गेली. त्यानंतर आलेत ब्लॉग्स. स्वतःचं लिखाण प्रसिद्ध करायला स्वतःची हक्काची जागा मिळाली. आणि एक गंमत म्हणून एक गद्य आणि एक पद्य असे 2 ब्लॉग्स सुरू केलेत, जे अजूनही सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या ब्लॉग माझा या स्पर्धेत स्टार माझा चॅनेलचा पुरस्कारही माझ्या ब्लॉगला मिळाला. ब्लॉगवर मिळणारे अभिप्राय म्हणजे नवीन लिखाणासाठी ऊर्जा असायची. मला
खूप अलंकारिक वगैरे लिहिता येत नाही, साधं सोपंच लिहिता येतं. पण ते वाचून जेव्हा अनोळखी वाचकांची दाद मिळायला लागली तेव्हा मात्र खूप छान वाटायचं. इकडे जसजशी आमची गाणी तयार व्हायला लागली तसतशी गेय म्हणजे मीटरमधल्या कवितांची गोडी जास्त वाटायला लागली. आपण इतरांच्या कवितांची गाणी गातो तसंच आपल्याही कवितेचं गाणं झालं तर किती मज्जा, असा विचार मनात डोकवायला लागला. गाणं तयार होताना बरेचदा कवितेतले शब्द इकडे तिकडे करावे लागायचे, शब्दात फेरबदल करावे लागायचे. त्यामुळे परफेक्ट मीटरमध्ये कविता कशी असावी हे थोडं बहुत समजायला लागलं होतं. मग मी मुक्तछंदापेक्षा गेय कवितांकडेच जास्त वळले. तेव्हा वृत्तांबद्दल वगैरे काहीही माहिती नव्हती, म्हणजे थोडंफार शाळेत जे काही शिकलं तेवढंच. पण तेव्हा ते आवडलं होतं हे मात्र अंदुकसं आठवतंय. तर मी मीटरमध्ये लिहायला लागले. मीटरमध्ये जमलेल्या कविता मी विवेकला पाठवायचे आणि एक दिवस त्याने चक्क माझ्या कवितेला चाल लावली. मला तर काय करावं कळेच ना. खूप आनंद झाला. अशा माझ्या 3-4 कवितांना चाली झाल्या. विवेकची तोवर बरीच गाणी तयार झाली होती. मग त्याने अल्बम काढायचा असं ठरवलं आणि त्या अल्बममध्ये त्याने जी गाणी निवडली त्यात माझी चक्क 3 गाणी होती. मी जाम खुश होते. अहो पण खरी मज्जा तर पुढेच होती. या अल्बमची गाणी सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी यांच्याकडून गाऊन घ्यायची असं ठरलं. मी तर आनंदाने वेडीच व्हायची बाकी होते. यथावकाश मुंबईला रेकॉर्डिंग झालं आणि ॲल्बम रिलीज झाला. त्या ॲल्बमचं नाव आहे स्पर्श चांदण्याचे. तर माझं पहिलं गाणं चक्क सुरेश वाडकरांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. त्यावेळी मला अजिबातच माहिती नव्हतं की ती माझी कविता पादाकुलक वृत्तात आहे. आणि जेव्हा ते कळलं तो आनंद काही वेगळाच होता. तेव्हा लिहिलेल्या बऱ्याच कविता वृत्तात आहेत हे गोदातीर्थ या वृत्तबद्ध कवितांच्या समूहामध्ये आल्यानंतर मला जेव्हा कळलं तेव्हा फार मज्जा वाटली. हळूहळू शब्द मोजून मापून कसे लिहायचे, भावना थेट पोहोचाव्यात म्हणून कशी शब्दयोजना करायची हे कळत गेलं. कविता बहरत गेली आणि सोबत मी सुद्धा. मित्रमैत्रिणींच्या लग्नपत्रिकांसाठी काव्य, लग्न आणि मौंजेची मंगलाष्टकं, कुवेतच्या थीम बेस्ड कार्यक्रमासाठी काव्यलेखन असं बारीक सारीक सुरू होतं. मग आणखी एक फार गोड टप्पा आला. फक्त माझी गाणी असलेला अल्बम काढायचा असं ठरलं आणि तसा योग लवकरच जुळूनही आला. देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकरांचा स्वरसाज लाभलेल्या या अल्बमचा संगीतकार आहे अभिजित राणे. सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी यांचं रेकॉर्डिंग मी बघू शकले नव्हते, पण यावेळी मात्र माझ्या कवितेचं गाणं होताना मी जातीने हजर होते. एका क्लिकपासून एकेका वाद्याचा साज चढत जाताना आपल्या शब्दांवर स्वरसाज होताना अनुभवणं यासारखा सुखद अनुभव दुसरा कुठला असू शकतो. देवकीताईंच्या आवाजात गाणं रेकॉर्ड होताना तर डोळ्यात अश्रू थांबतच नव्हते. अविस्मरणीय क्षण होते ते. वैशाली आणि स्वप्नील बांदोडकरचं रेकॉर्डिंग म्हणजे तर नुसती धम्माल होती. या माझ्या अल्बमचं नाव आहे सारे तुझ्यात आहे. यात काव्यलेखनासोबतच माझं काव्यवाचनसुद्धा आहे. हळूहळू अल्बम्सची संख्या वाढत गेली. वेगवेगळे विषय साथ घालायला लागलेत. कल्पनांचं आकाश विस्तारायला लागलं. कधीकधी तुझी गाणी आकाशवाणीवर ऐकलीत हं असे कौतुकाने सांगणारे फोन येतात. तेव्हा आपली गाणी लोकांपर्यंत पोहोचताहेत या गोष्टीचा खूप आनंद होतो. माझ्यासाठी आणखी एक दिल के करीब अनुभव म्हणजे माझ्या कवितेला माझा मुलगा अद्वैतने 16व्या वर्षी दिलेलं संगीत
आणि त्याच्या संगीत संयोजनात माझ्या आवाजात रेकॉर्ड झालेलं आमचं गाणं घनगर्द राणी या माझ्या गाण्याला माझ्या लेकानं संगीत दिलं आहे. त्यातली सगळी वाद्य त्यानेच त्याच्या गराज बँड या सॉफ्टवेअरवर वाजवली आहेत. हे गाणं माझ्या फार जवळचं आहे. हल्ली ना एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. संगीतकाराच्या चालीवर शब्द लिहायचे. हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे. चालीच्या मीटरवर सांगितलेल्या थीमवर अर्थवाही शब्द लिहायचे. पहिल्यांदा कसं जमेल ह्याची धाकधूक होती, पण आता थोडं बहुत साधायला लागलं आहे. ट्यूनवर लिहिलेलं पहिलं गाणं गणपतीचं होतं. ते ओमकार गणेश ह्या अल्बममध्ये आहे आणि ह्या अल्बमचं संगीत दिलं होतं अभिजित राणे याने. अशातच एक दिवस एक स्वप्नवत संधी चालून आली. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या गाण्यावर शब्द लिहिण्याचा योग जुळून आला. लव यू ए जिंदगी हे माझं गाणं सुषमा पिल्ले हिच्या आवाजात स्वरबद्ध झालं. तो अनुभवसुद्धा जबरदस्त होता. अशोकजींच्या त्या एकाच ट्यूनवर तेव्हा मी 3 वेगवेगळी गाणी लिहिली होती. एकदा एका संगीतकार मित्राने विचारलं की जयश्री हिंदी गाणं लिहून देशील का? म्हटलं करून बघूयात प्रयत्न. तो प्रयत्न त्याला आवडला आणि तेव्हापासून हिंदीतून सुद्धा गाणी लिहायला लागले. अमेरिकेतल्या निखिल अय्यर याच्या बऱ्याच ट्यून्सवर मी हिंदी गाणी लिहिली. त्यातलं क्यू जुदाई हे गाणं न्यूयॉर्क फॅशन वीक या जगप्रसिद्ध सोहळ्यात प्रत्यक्ष सादर केलं गेलं. तो सुद्धा फार आनंददायी क्षण होता. गझलेबद्दल मनात फार कुतूहल होतं. ते मायबोलीवर वैभव जोशीने घेतलेल्या गझल कार्यशाळेत शमलं. गझलेशी ओळख झाली. आता कवितेबरोबरच गझलेचा हातसुद्धा घट्ट धरून ठेवलाय. 10व्या अखिल भारतीय गझल संमेलनात निमंत्रित गझलकार म्हणून माझी गझल सादर करताना मनापासून आनंद झाला. पुढे 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुद्धा मला गझल सादर करायला मिळाली. कविता लिहायला तर आवडतेच, पण सादर करायला त्याहून जास्त आवडते. आणि त्या आवडीतूनच मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. आम्ही दोघी या आमच्या कार्यक्रमाची रुजवातही अशीच झाली. अमेरिकेतल्या न्यू जर्सीच्या महाराष्ट्र मंडळात ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ह्यात माझ्या कविता आणि कवितांची झालेली गाणी आम्ही सादर केलीत. आम्ही दोघी या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या विषयांवरचे आतापर्यंत 3 प्रयोग झालेत. एक अमेरिकेत, 2 अमेरिकेत आणि 1 भारतात. एका सुरेख वळणावर गोदा तीर्थची भेट झाली आणि मग काव्यलेखनाला एक वेगळंच वळण मिळालं. इथे कवितेवर फार सुंदर संस्कार झालेत. खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर साद नव्या ऋतूची ह्या माझ्या वृत्तबद्ध कवितांच्या कार्यक्रमाचे अमेरिका आणि भारतात यशस्वी प्रयोग झालेत. कवितेनं खूप काही दिलं आहे. अनेक मानसन्मान, पुरस्कार, रसिकांचं भरभरून प्रेम, खूप खूप. या सगळ्या काव्यप्रवासात माझा नवरा अविनाश आणि मुलं आदिती आणि अद्वैत यांचं मला खूप प्रोत्साहन मिळालं. मला माझी स्वतःची स्पेस त्यांनी कायमच दिली. मला माझ्या विश्वात मनसोक्त विहार करू दिला. जा सिमरन जा, जीले अपनी जिंदगी. हा मोकळेपणा त्यांनी फक्त शब्दातूनच नव्हे तर प्रत्यक्षात दिला. यासाठी खरं तर खूप मोठं मन लागतं आणि ते मोठं मन माझ्या माणसांकडे आहे. त्या बाबतीत मी खूप खूप भाग्यवान आहे. मी माझ्या कवितांचं पुस्तक काढावं असं बऱ्याच जणांनी सुचवलं. मनातून कधीतरी तसं वाटायचं सुद्धा. पण माझी गोड मैत्रीण, प्रतिभावंत मैत्रीण सुमती वानखेडे हिने मात्र हट्टच धरला. तिच्या हट्टामुळेच माझा
चिंब सुखाचे तळे हा काव्यसंग्रह सप्टेंबर 2023 प्रकाशित झाला. पण प्रकाशनापूर्वीच सुमती हे जग सोडून निघून गेली, ह्याचं दुःख मला कायम वाटत राहील. चिंब सुखाचे तळे या माझ्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कवितेशेजारी एक QR कोड या पुस्तकात मी दिला आहे आणि तो स्कॅन केला की ती कविता माझ्या आवाजात ऐकता येते आणि ज्या कवितांची गाणी झाली आहेत ती गाणीसुद्धा ऐकता येतात. म्हणजेच हे पुस्तक वाचताना ऐकतासुद्धा येतं. हा प्रयोग आजवर कुठल्याच काव्यसंग्रहात झाला नसावा. चिंब सुखाचे तळे या माझ्या काव्यसंग्रहाला आतापर्यंत 4 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत, याचा मनापासून आनंद आहे. हा माझा काव्यप्रवास अव्याहत सुरू राहावा हीच देवी सरस्वतीला प्रार्थना.